आचारसंहिता झाली. आता फक्त पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 22 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु काही निवडक महिलांना आणि नेमकं काय असणार आहे, कोणत्या महिलांना पैसे भेटणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील. आज दिनांक 22 नोव्हेंबर 2024 आणि लाडकी बहिणीसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेट म्हणजे आचारसंहिता संपलेली आहे आणि आता पैसे वाटण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आता सर्वात अगोदर पैसे नेमकं कोणाला भेटणार किंवा 6वा अधिक 7व्या हप्त्याची देखील अंतिम तारीख जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजे 6वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबरमध्येच भेटणार आहे. परंतु नोव्हेंबरमध्ये नेमकं किती तारीख असणार आहे ती देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टींची आपण डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला तारीख सांगून टाकतो आणि आज नेमकं कोणत्या महिलांना पैसे भेटणार, कधी भेटणार, कशा पद्धतीने भेटणार ते देखील आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत. ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही त्यांनी काय करायचं, त्यांना पैसे कधी भेटणार किंवा त्या महिलांचं नेमकं काय झालं तर हे पहा. आतापर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, जुलै असेल, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंतसुद्धा फॉर्म भरले गेलेले आहेत, तर यामध्ये कोणत्या महिला राहिलेल्या आहेत नेमकं, तर ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरलेले आहेत अशा महिला राहिलेल्या आहेत. हे पहा, जुलै ऑगस्टमध्ये देखील 10-20% महिला राहिलेल्या आहेत. त्यांच्यासाठी काय नेमकं ते देखील सांगतो. परंतु ज्या महिलांनी थोडे उशिरा फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांचे फॉर्म जे आहेत ते उशिरा अप्रूव्ह झाले किंवा थोडे लेट अप्रूव्ह झाले असतील तर मग मात्र त्यांना पैसे भेटले नाहीत किंवा पैसे भेटण्यास थोडा उशीर झालेला आहे किंवा काही महिलांना तर फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे एक काय असणार आहे ती म्हणजे गोष्ट, काही महिला योजनेतून डायरेक्ट बाद केल्या जाणार आहे, त्यांना योजनेतून बाहेर ढकललं जाणार आहे. त्या महिलांना 1 रुपयासुद्धा भेटणार नाही. त्या महिला नेमकं कोणत्या असणार आहेत, तर अशा महिला ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत आणि तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता आणि त्यांना अर्ज केल्याच्या नंतर त्यांना लाभ देखील त्यांनी घेतलेला आहे. तर अशा बहिणी ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाद ठरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर कमेंटमध्ये लगेच तुम्ही सांगायचे आम्ही इतर कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही, पैसे लवकरात लवकर पाठवा. कारण की आपण काय करत आहोत, फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत. ज्या महिलांना, बहिणींना आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही किंवा फक्त एकच हप्ता आला आहे किंवा पैसे पेंडिंग आहेत, तर अशा बहिणींसाठी आपण काय करत आहोत, तर मुख्यमंत्र्यांना ईमेल करत आहोत डायरेक्ट. म्हणजे त्या बहिणींची लिस्ट काढून किंवा नाव असेल किंवा जिल्हा असेल तो जिल्हाचे PDF व्यवस्थितरित्या तयार करून ती PDF आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल डेस्क साईटवर आपण पाठवत आहोत. त्यामुळे तुमचे खाली कमेंटमध्ये तुमचे नाव व जिल्हा तुम्ही कमेंट करून आम्हाला पैसे भेटले नाही असे तुम्ही सांगू शकता किंवा असेही तुम्ही सांगू शकता, सर आम्ही तर कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाहीत, आम्हाला पैसे लवकरात लवकर पाठवा. अशा प्रकारची कमेंट जरी तुम्ही केली तरी आम्ही तुमची कंप्लीट जी आहे ती पुढे फॉरवर्ड करणार आहोत. त्यामुळे पैसे भेटण्याची आता अंतिम तारीख नेमकं काय असणार आहे. भरपूर महिला विचारतात, सर भरपूर तारखा झाल्या किंवा भरपूर विषय झालेला आहे आणि पैसे अजूनपर्यंत आम्हाला भेटले नाहीत, नेमकं त्याचं काय कारण असेल, तर हे पहा ते देखील लगेच सांगून टाकतो तुम्हाला. तर हे पहा, सुरुवातीला आचारसंहितेच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेक साईन केले, म्हणजे बजेट जे आहे ते अप्रूव्ह केले. जवळपास 1,000 कोटी रुपये महिलांना जवळपास वाटप करण्यात आलेले आहेत आतापर्यंत. आणि किंवा 2.34 कोटी किंवा अशा महिलांचे अर्ज आले होते, त्यापैकी 1.47 कोटी महिलांचे अर्ज अप्रूव्ह होऊन त्यांना पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. 40 ते 50 लाख महिला ज्या आहेत त्या अजूनही राहिलेल्या आहेत. तर अशा सर्व बहिणींना पैसे जे आहेत ते येणाऱ्या दिवसात भेटणार आहेत. ती तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर महिलांना किती लाभ वितरित केला जाणार आहे ते आपण जाणून घेऊया. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्ही अर्ज केला आहे, आम्हाला आता येणारे हप्ते 2100 अधिक 2100 भेटतील की 3000 अधिक 3000 भेटतील, एकूण 600, आणि ह्या 2500चा काय विषय आहे आणि 2500 कोणत्या बहिणींना भेटणार आहे ती संपूर्ण माहिती आपण लगेच तुम्हाला सांगून टाकूया. हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ही गोष्ट स्पष्ट केली होती. ती गोष्ट म्हणजे काय स्पष्ट केली होती त्यांनी, तर त्यांनी सांगितले होते की आम्ही जर आमचे सरकार आले किंवा इतर काही गोष्टी आम्ही जर आलोत तर आम्ही 2100 अधिक सुरुवातीला सांगितले होते 2100 अधिक 2100 रुपये म्हणजे एकूण 4200 रुपये आम्ही वाटप करणार आहोत. परंतु त्याच्यानंतर इतर पक्षांनी किंवा इतर लोकांनी सांगितले आम्ही 3000 अधिक 3000 देऊ. त्यामुळे आता हे पहा, जर कुणीही आले तरी परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय सांगितले, आम्ही सुद्धा 3000 म्हणजे प्रत्येक महिन्याला देऊ असे त्यांनी सांगितलेले आहे. मग आता महिलांना अतिशय आनंदाची बातमी म्हणजे 3000 आता प्रत्येक महिन्याला भेटणार आहेत. आणि यामध्ये 2500 रुपये हे कशाचे भेटणार किंवा महिलांचा प्रश्न होता, सर इथे 2500 नेमकं काय कशासाठी लिहिलं आहे तुम्ही,
तर हे 2,500 जे आहे ते अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे वाटप केले जाणार आहेत. ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे अशा महिलांना पैसे अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅसची सबसिडी जी आहे ती वाटप केली जाणार आहे. त्यामुळे गॅस भरतावेळेस बुकिंग करून गॅस भरा, 100% तुमच्या खात्यावर सबसिडी जी आहे ती जमा होणार आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. आत्ताची सर्वात महिला खुश होणार आहेत कारण की मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेट नेमका काय आहे तर लाडकी बहीण योजना हप्ता वाटप करण्याचे आदेश देखील आलेले आहेत. हो मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्याचे आदेश जाहीर झालेले आहेत आणि काही निवडक महिलांना हे पैसे वाटप करण्यासाठी किंवा भेटले सुद्धा आहेत किंवा त्यांची तयारी चालू आहे की काही महिलांना पैसे जे ते वाटप होणार आहेत. आता यामध्ये कोणत्या महिला असतात की त्यांना पैसे भेटणार तर हे त्याच्याविषयी देखील आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा इतर प्रश्न असतील तुमचे तर ते आपण जाणून घेऊया. अन्नपूर्णा जरी पैसे भेटले नसतील आतापर्यंत हे सुद्धा पैसे भेटणार आहेत. फक्त 1,500 रुपये आले असतील तर ते सुद्धा पैसे भेटणार आहेत. म्हणजे आता पैसे तुम्हाला कुठलेच भेटायचे राहणार नाहीत. आतापर्यंत 1 रुपयासुद्धा आला नसेल तर ते सुद्धा पैसे भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक 1 ऋणावर 1 रुपया तुम्हाला भेटणार आहे. हे तारीख सांगतो मी, परंतु एक गोष्ट जाणून घ्या, तुम्ही व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओला लाईक करत नाही, त्यामुळे एक लाईक नक्की करा. लगेच तुम्हाला तारीख सांगून टाकतो. आता कोणते जिल्हे राहिलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते आपण जाणून घेऊया. हे कोणते जिल्हे राहिलेले आहेत तर हे पुणे असेल, सातारा असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहिल्यानगर तर एवढे जिल्हे जे आहेत ते आतापर्यंत राहिलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये 1 रुपयासुद्धा भेटला नाही किंवा भरपूर कमी महिलांना पैसे आलेले आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर वाटप जे आहे ते याच जिल्ह्यात होणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेले असेल मग छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल किंवा हिंगोली असेल तर त्याच्यानंतर इकडच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत. प्रत्येक कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार त्याची तारीख तुम्हाला लगेच सांगून टाकतो मी. हे सर्वात प्रथम म्हणजे आता 24 तारखेला सरकार स्थापन झाल्याच्यानंतर कोणतेही सरकार आले तरी पैसे जे आहे ते वाटप करणार. फक्त जर इतर सरकार आले तर महालक्ष्मी योजना म्हणून ते पैसे वाटप करणार आहेत आणि जर इतर दुसरे सरकार आले तर आपले रेग्युलर सरकार आले तर त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच प्रत्येक महिलेला 24 तारखेच्या नंतर पैसे वाटप केले जाणार आहेत. आता कोणत्या बँक खात्यात बँक खाते असेल तर पैसे सर्वात अगोदर येणार, हा देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ठरत होता आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जर तुमचे इंडिया पोस्ट बँकेत म्हणजे पोस्टाच्या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्याच्यानंतर जर तुमचे खाते SBIमध्ये असेल तरी देखील तुम्हाला पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे. त्याच्यानंतर ICICI बँक, HDFC बँक, युनियन बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कोटक महिंद्रा आहे, तसेच ॲक्सिस बँक आणि येस बँक. तर या बँकेत जर तुमचे खाते असेल किंवा पोस्टाच्या बँकेत जर सगळ्यात अगोदर खाते असेल तर त्या बँकेत सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, कुठल्याच महिलेला अडचण येणार नाही. निवडणुकांचा निकाल जो आहे तो लाडकी बहीण योजनेवर परिणाम करेल का तर हे निवडणुकाचा निकाल कोणाच्याही साईडने लागू द्या, फक्त नाव चेंज होऊ शकते. जर इतर साईडने लागला तर महालक्ष्मी बहीण योजना किंवा महालक्ष्मी योजना म्हणून अशा प्रकारचे नाव बदलू शकते आणि जर आले सरकार तर आपली लाडकी बहीण कंटिन्यू योजना 5 वर्ष राहणार आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे किंवा याच्या अगोदर आपल्या सबस्क्रायबर्सला आपण सांगितलेलेच आहे. त्यामुळे जास्त काही परिणाम होणार नाही. आता 3,000 रुपये तर प्रत्येक महिलेला भेटणारच आहे, त्यामध्ये काहीच अडचण नाही. आता यामध्ये अखेर ओरिजिनल तारीख जाहीर झालेली आहे आणि ओरिजिनल तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आता बस झालं, भरपूर झालं, परंतु आता पैसे वाटप होणार आहेत असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. यामध्ये 3 महत्त्वपूर्ण तारखा आहेत. हो मित्रांनो, 3 महत्त्वपूर्ण तारखा आहेत. यापैकी पहिली तारीख असणार आहे ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा आला नाही त्या महिलांसाठी. तर हे ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा आला नाही तर अशा महिलांना 24 नोव्हेंबरपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांना फक्त एकच हप्ता आलेला आहे म्हणजे फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत तर अशा महिलांना 27 किंवा 28 तारखेपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होऊ शकते. त्याच्यानंतर अशा महिलांना किंवा 6व्या अधिक 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर अशा महिलांना नेमकं पैसे कधी भेटणार तर हे त्या महिलांना देखील 28 ते 29 नोव्हेंबर दरम्यानच त्यांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे त्या महिलांना पैसे भेटणार आहे ज्या महिलांनी सर्व आधार कार्ड ओके आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑल क्लिअर आहेत, अशाच महिलांना 6वा अधिक 7वा हप्ता भेटणार आहे. आणि इतर कुठल्याच योजनेचा लाभ घेत नसाल तरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र इथून पुढे येणारे 1 रुपयासुद्धा भेटणार नाही. आणि मागील पैसे वसूल केले जाणार का तर हे सध्या तरी त्याच्याविषयी काही अपडेट नाही किंवा पैसे वसूल केले नाही जाऊ शकत, परंतु येणाऱ्या काळात त्याच्याविषयी अपडेट लवकरच येणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन अपडेट. आता 6व्या अधिक 7व्या हप्त्याची तारीख तर राहिली ती 7-28 किंवा त्याच्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. तर आपण सर्व ओरिजिनल तारखा डिस्कस आउट केलेल्या आहेत, संपूर्ण ऑफिशियल माहिती तुम्हाला दिलेली आहे. हे
आता नवीन अपडेट उद्या येणार आहे आणि सर्वात जबरदस्त अपडेट असणार आहे. त्या अपडेटसाठी तरी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की परत चॅनल शोधूनसुद्धा सापडत नाही. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.